काढली ह्या म्हातारीने. थोडं तोडफोड सांभाळता येत नाही का? एवढंच ताट. सुनबाई हात कापते ग. अगं ते सोय नाही राहिले ग माझी. मग हात कापून राहिले तर जेवण करतेसच कशाला? अगं का सांगू, ह्या म्हातारीच्या बाई सकाळपासून कटकट कटकट चालू करते. म्हणे काय नुसती मी हिची सेवाच करत राहू का दिवसभर? अरे देवा, आता चष्मा फोडून ठेवलं. काय करायचं बाईच्या बाई? आता कुठून आणायचं आम्ही एवढे पैसे? आता काय? अगं सुनबाई, अगं मला बाथरूम जायचं आहे ग. अगं आई आता ठेव, बाथरूमला जायचं आहे म्हणे. आवाज देत आहे ना. काय घाणेरडा वास येऊन राहिला. येत होती ना मी, थोड्या वेळ थांबता नाही आला का? केली बेडवरच. ते आल्यावर मी त्यांना सांगते, एकतर तू राहणार किंवा मी राहणार ह्या घरी. काय झालं? कशाला ओरडते आईवर? तुला आईमुळे त्रास होते ना? काम कर, तू बॅग पॅक कर. कोणाच्या जीवाला त्रास नको. हो पण माझं तरी काय वाटलं रत्ना? मी आईला वृद्धाश्रमात सोडणार आहे? मी वृद्धाश्रमात सोडणार नाही आईला. मी आपल्या गावी सोडणार आहे. या आईनं मला जन्म देऊन लहानचं मोठं केलं. मी तिथंच राहणार माझ्या आईसोबत. आणि ही तुझी प्रॉपर्टी, तुझा बंगला, तू इथं राहत बस. चला लक्षात ठेव, जसं तू आई बरोबर केली तसं तुझ्या सोबतही होणार आहे. कर्माची फळं हे सोबतच भोगावी लागतात. अहो आई चलू, चल आपण जाऊ आपल्या गावी आणि तिथं मस्त प्रेमाने राहू. मी तुझ्या पप्पा नाही सहन करू शकत आई आता. या आईने माझ्यासाठी एवढ्या जीवनाचा त्याग केला, त्या आईसाठी मी आपलं आयुष्य त्यागू शकतो.